श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आलं तर सुख पण नक्कीच येईल. नशिबाची चिंता नशिबावर सोडा, कारण इच्छा असूनही माणूस हे बदलू शकत नाही. मग उद्याच्या चिंतेने वर्तमान वाया का जाऊ द्यायचा. तुम्हाला देवाकडून काही मागायचंच असेल तर नेहमी तुमच्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना करा. तुम्ही आपोआप आकाशाला स्पर्श करू शकता. तुम्ही एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय. प्राचीन ऋषींनी मनुष्याला ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्रोत पठन, ग्रंथ वाचन, ध्यान आणि चिंतन व संतांची शिकवण आत्मसात करण्याचा आग्रह केलेला आहे. त्यामुळे आपली स्पंदने शुद्ध होतात. निरंतर नामस्मरणामुळे कुळाची परंपरा शुद्ध होते, एकाग्रता वाढते, चित्त शुद्ध होते, वाचा सिद्धी प्राप्त होऊ शकते, मन कायम आनंदी राहते. तुमच्या दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही. सदैव देवतेचे व आपल्या सद्गुरूंचे स्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे भक्तांनो, नामस्मरण करणं ही खूप काळाची मोठी गरज आहे. तुमच्या आयुष्यामध्ये खूप योगाचा आणि मोलाचा वाटा या नामस्मरणामुळे येत असतो. भक्तीमध्ये लीन होण्यासाठी नामस्मरण करणे खूप गरजेचे आहे. स्वामी रायांचा हा दिव्य मंत्र, ज्याच्या पहिल्या ओळीमध्ये म्हटले आहे, निशंक हो निर्भय हो रे मनारे. या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपणास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते. त्याचप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात. आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि आपली सर्व बाबतीत प्रगती घडून येते. प्रभावी अशा तारक मंत्राने रोज मनापासून पठण केल्यास आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते व महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्या पाठीशी राहते. त्यामुळेच तर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सतत बोलत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे भक्तांनो, जीवनामध्ये कुठलीही अडचण असू द्या, पैशाच्या बाबतीत, तुमच्या घरातील येणारा दुःखाचा संकटांचा सामना, कुठल्याही बाबतीमध्ये तुमची अडचण असू द्या, श्री स्वामी समर्थ माऊलींचा हा निशंक हो आणि निर्भय हो होणारे या मंत्राने, या तारक मंत्राने तुमचे आयुष्य खूप सुंदर आणि समृद्धीने भरून जाणार आहे. आयुष्य जगत असताना आयुष्यामध्ये खूप संकटे येतात. आयुष्यात संकट, प्रश्न, समस्या येत असतील तर त्यातून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत जातो. जीवनात चांगली संगत असेल तर आयुष्यभर चांगलेच काम होत राहील. नेहमी सत्य बोलणे आणि इमानदारीने वागणे हा तुमचा नक्की जीवनातील महत्त्वपूर्ण शिकवणीचा भाग आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आशावादी राहावे लागते. आयुष्य खूप लहान आहे, त्यामुळे प्रत्येक दिवसाचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. स्वामी समर्थांचा नक्कीच तुम्ही जय जयकार करत राहा. तुमच्या आई वडिलांना आयुष्यभर आनंदी ठेवा, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती सदैव राहतो. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपला मुलगा, आपली मुलगी काहीतरी यश प्रदान करेल आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्ती तुम्हाला नक्कीच करावी लागेल. जो कोणी भक्त आपल्या आईवडिलांना कधीही नाराज करत नाही, त्या भक्ताचं कल्याण स्वामी समर्थ महाराज नेहमी करत असतात. त्यामुळे भक्तांनो, आपल्या आईवडिलांना जपा, आईवडिलांची काळजी करा. रोज सकाळी उठून त्यांचे देवदर्शन करत राहा, त्यांची पूजा करत राहा. तुम्हाला आयुष्यभर कधीही पैशाची कमतरता पडणार नाही. त्यामुळे आयुष्यभर आपल्या आईवडिलांना सुखी जो ठेवतो त्याला स्वामी नक्कीच आयुष्यभर सुखी ठेवतात. महाभारतामध्ये महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला. अर्जुन आणि कृष्णांच्या संभाषणातून कर्तव्याला आपल्या प्राधान्य देणे आणि निष्ठापूर्वक ते पूर्ण करणे आवश्यक आहे. सत्य आणि न्यायाचे पालन करणे हे जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग आहे, हे त्या ग्रंथातून शिकायला मिळते. आयुष्याचा खडतर वाटेवर येणाऱ्या संकटातून कसा मार्ग काढावा या महाभारतातील या दोघांच्या संभाषणामधून
आपल्याला शिकायला मिळत असते. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर स्वतःला विश्वासाने कार्य करत राहणे आवश्यक असते. ते तुम्हाला त्यातून पुढे जाण्याचा प्रेरणा मिळते. आपल्या जीवनात काही ध्येय किंवा संकल्प जरूर बनवा. त्यानुसार आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा जरूर प्रयत्न करा. नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा. सकारात्मक विचार तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील. स्वामी राय ही तुमची नक्कीच पुढे विनंती स्वीकार करतील. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाचे नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून श्री गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यावर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. पारायण काळात बाहेरील पदार्थ तुम्ही खाणे टाळत राहा. ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. पारायणाची रोजची एकच वेळ असावी. मनासारख्या तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी घडत मिळत नसतील म्हणून निराश होऊ नका, डगमगू नका. स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा. माझ्या अख्खं नामस्मरणात राहून आपले कार्य करत राहा. मग बघ तुला माझी प्रचिती येते का नाही. जीवनाच्या व आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या सोबत असेन. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थाय. धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय. धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय
धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय
धनप्राप्त ऋणमुक्त होई नमः।